आज आपण दत्त संप्रदायातील एका अशा स्थानाबद्दल बोलणार आहोत ज्याला केवळ तीर्थक्षेत्र नाहीये, त्याला चक्क श्री दत्तांची राजधानी असं म्हटलं जातं. आता राजधानी हा शब्दच खूप मोठा आहे. हो, बरोबर. राजधानी म्हणजे जिथे सत्ता केंद्रित होते, जिथून निर्णय घेतले जातात. अगदी. आणि जिथे परंपरेचं जतन होतं. तर आपल्याकडे या क्षेत्राविषयी काही लेख आहेत, काही ऐतिहासिक नोंदी आहेत. यातून आपण श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हणजे आपली नरसोबाची वाडी याचा सखोल अभ्यास करणार आहोत. पण माझा मुख्य प्रश्न हा आहे की एखाद्या जागेला केवळ पवित्र न म्हणता राजधानी का म्हटलं जावं? बरोबर. राजधानी होण्यासाठी नक्की कोणते गुण लागतात? चला या गोष्टीत जरा खोलात शिरून बघूया. नक्कीच. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला त्या जागेच्या मुळाशी जावं लागेल. सुरुवात करूया त्याच्या स्थानापासून. हे क्षेत्र आहे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात. अच्छा. पण याचं खरं वैशिष्ट्य आहे त्याचं स्थान. हे कृष्णा आणि पंचगंगा या दोन मोठ्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. नद्यांचा संगम. भारतात संगमांना नेहमीच एक विशेष महत्त्व दिलं गेलं आहे, नाही का? अगदी. जिथे दोन शक्तींचा प्रवाह एकत्र येतो ती जागा पवित्र मानलीच जातेच. आणि याच ठिकाणी श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी वास्तव्य केलं. किती काळ? तब्बल 12 वर्ष. 12 वर्ष? हो. सन 1422 ते 1434. आणि हाच काळ या जागेच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. त्यांच्या वास्तव्यामुळे या जागेला एक वेगळंच आध्यात्मिक सामर्थ्य मिळालं. पण राजधानी ही ओळख त्यांनी दिली होती का? नाही. गंमत तिथेच आहे. ही ओळख खूप नंतर मिळाली. अच्छा. हो. 20व्या शतकात पप वासुदेवानंद सरस्वती, ज्यांना आपण टेंबे स्वामी म्हणून ओळखतो, हो हो, ते भारत भ्रमण करून इथे आले आणि स्थायिक झाले. त्यांनी या जागेचं महत्त्व, इथली अखंड परंपरा आणि आध्यात्मिक ऊर्जा ओळखली आणि त्यांनीच या स्थानाला दत्तप्रभूंची राजधानी असं संबोधलं. वा. म्हणजे ही ओळख तेव्हापासून कायम झाली? अगदी. आणि ती कायमची चिकटली. म्हणजे एका संत परंपरेने लावलेल्या रोपट्याचं दुसऱ्या संत परंपरेने मोठ्या वृक्षात रूपांतर केलं. सुंदर. अगदी तसंच झालं. आता नावावर येऊया. नृसिंहवाडी हे नाव तर स्वामींवरून आलं असेल हे उघड आहे. हो, अगदी. स्वामींच्या वास्तव्यामुळे या परिसराला आधी नृसिंह वाटिका म्हणत असत. वाटिका म्हणजे बाग? हो. वाटिका म्हणजे बाग. या नावावरूनच त्या जागेचं सौंदर्य आणि पावित्र्य लक्षात येतं. याच नृसिंह वाटिकेचं पुढे नृसिंहवाडी किंवा लोकांच्या तोंडी नरसोबाची वाडी असं नाव रूढ झालं. पण आपल्या माहितीमध्ये आणखी एका नावाचा उल्लेख आहे जो खूपच अनपेक्षित आहे. कपाट संगम. हे नाव कुठून आलं? हा एक खूप रंजक ऐतिहासिक दुवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या संगमाला कपाट संगम असंही नाव होतं. असं होय? हो. याचं कारण म्हणजे तेव्हा पादुकांवर आजच्यासारखं मोठं मंदिर नव्हतं. एक लहानशी घुमटी होती. अच्छा, फक्त घुमटी? हो. आणि या घुमटीला 2 छोटे दरवाजे होते, जणू काही कपाटाची दारं. म्हणजे अक्षरशः कपाटासारखं? अगदी. आरती झाली की हे दरवाजे बंद केले जात. एक मिनिट, म्हणजे देवाच्या दर्शनासाठी अक्षरशः कपाटाचं दार उघडण्याची वाट पाहावी लागायची? अगदी तसंच. आणि याचा एक अप्रतिम संदर्भ समर्थ रामदास स्वामींच्या एका भूपाळीत सापडतो. खरंच? हो. त्यात ते म्हणतात, उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, कपाट उघडा लवकर. असं वर्णन आहे की समर्थ रामदास स्वामी दर्शनासाठी आले आणि कपाटाचे दरवाजे बंद होते, तेव्हा त्यांनी ही भूपाळी म्हटली. वाह. म्हणजे या जागेला इतिहासाचे कितीतरी पदर चिकटलेले आहेत, नाही का? खूपच. खरंच. आणि याच संगमावर एका सामान्य पुजाऱ्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, ज्यातून या स्थानाचा, या राजधानीचा पाया रचला गेला. हो. भैरवभट जेरींची ही गोष्ट नाही का? हो. ही कथा म्हणजे या राजधानीचा स्थापना कायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. आलास गावचे एक अत्यंत गरीब, वृद्ध आणि निपुत्रिक ब्राह्मण होते भैरवभट जेरे. वय किती असेल त्यांचं? वय 80च्या घरात. ते रोज कृष्णा नदी ओलांडून शिरोळ आणि आसपासच्या गावांमध्ये पौरोहित्यासाठी जात असत. याच प्रवासात त्यांना संगमावर एका औदुंबर वृक्षाखाली एक तेजपुंज संन्यासी बसलेले दिसायचे. ते होते श्री नृसिंह सरस्वती स्वामी. म्हणजे रोजचं जाणं येणं, पण थेट संवाद नव्हता सुरुवातीला? नव्हता, अजिबात नाही. भैरव भट फक्त लांबूनच नमस्कार करून पुढे जात. पण एक दिवस काय झालं, परतायला खूप उशीर झाला. अंधार पडू लागला, नदी पार करायची होती, भोवती रान होतं. तेव्हा स्वामींनी त्यांना पहिल्यांदाच हाक मारली.
ते म्हणाले, अहो भटजी, कुठे निघाला तेवढ्या अंधारात? वय झालं आहे तुमचं. अशा राणावनातून एकटे जाणं बरं नव्हे. आज इथेच थांबा. म्हणजे एका सामान्य वाटणाऱ्या प्रसंगातून एका मोठ्या कथेची सुरुवात झाली. अगदी. त्या एका हाकेत किती माया आणि अधिकार असेल. खरंय. आणि स्वामींच्या त्या प्रेमळ शब्दांनी भैरवघट तिथेच थांबले. स्वामींनी त्यांची सगळी विचारपूस केली. गरिबी, उतारवय, निपुत्रिक असण्याचं दुःख सगळं काही त्यांनी जाणलं. आणि मग स्वामींनी एक प्रश्न विचारला, आमच्याबद्दल तुमच्या मनात एवढी श्रद्धा आहे, मग संगमावरचं राहायला का येत नाही? हा प्रश्न भैरव भटांसाठी खूपच अनपेक्षित असणार. हो ना. घरदार सोडून एका संन्याशाच्या शब्दावर राहायला येणं. ते गोंधळले असणार. ते गोंधळलेच. त्यांनी सांगितलं की स्वामी, मी पत्नीला विचारून निर्णय घेतो. ते घरी गेले. पण त्याच रात्री एक चमत्कार झाला. काय? त्यांच्या पत्नीला, गंगाबाईंना, देवी एकवीरेने दृष्टांत दिला. देवी म्हणाली, काळजी करू नकोस, तुझे पती सुरक्षित आहेत. ज्यांनी त्यांना थांबवलं आहे ते साक्षात ईश्वर आहेत. तुमच्यावर त्यांची कृपा होणार आहे. म्हणजे एकाच वेळी दोघांनाही दैवी संकेत मिळाला. अगदी. मग दुसऱ्या दिवशी ते दाम्पत्य स्वामींकडे आलं. स्वामींनी हसून त्या वृद्ध जोडप्याकडे पाहिलं आणि आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. बरोबर, पुत्रवती भव. आता कल्पना करा, 80 वर्षांचे भैरव भट आणि 60 ओलांडलेल्या गंगाबाई. त्यांना धक्काच बसला असणार. हो. ते म्हणाले, स्वामी, आमचं वय झालं, आता हे कसं शक्य आहे? साहजिक आहे. हा आशीर्वाद त्यांना अशक्यप्राय वाटला असणार. तेव्हा स्वामींनी त्यांना एक अद्भुत वचन दिलं. ते म्हणाले, आमचा शब्द खोटा ठरणार नाही. हा आशीर्वाद याच जन्मात खरा ठरेल. तुम्हाला पुत्र होईल आणि तुमचा वंश या औदुंबराच्या फळांप्रमाणे फुलेल, विस्तार पावेल. आणि त्यानंतर स्वामींनी जे केलं त्याने या जागेचा पाया रचला गेला. अगदी. त्या मनोहर पादुका प्रकट झाल्या. बरोबर. हो. पण स्वामी तर गाणगापूरला जाणार होते. मग इथल्या भक्तांसाठी त्यांनी मागे काय खूण ठेवली? बरोबर. नेमका हाच प्रश्न भैरव भटांच्या मनात होता. तेव्हा स्वामींनी आपल्या कमंडलूतील जलाने एका काळ्या पाषाणावर ओंकार आणि मानवी पावलांच्या मुद्रा रेखाटल्या. आणि पाहता पाहता तिथे शंख, चक्र, गदा, पद्म अशा चिन्हांसहित दगडातून पादुका प्रकट झाल्या. वा. त्यांनाच मनोहर पादुका म्हणतात. स्वामी म्हणाले, आम्ही देहाने गाणगापूरला जात असलो तर या पादुकांच्या रूपाने आम्ही इथेच याच संगमावर कायम वास करू. आणि ती परंपरा आजही सुरू आहे. हो. भैरव भटांपासून सुरू झालेली ती पूजा आणि सेवेची परंपरा आजही 600 वर्षांनंतर त्यांचे वंशज अव्याहतपणे चालवत आहेत. काय विलक्षण कथा आहे. म्हणजे राजधानीचा पाया केवळ चमत्कारावर नाही तर एका भक्ताला दिलेल्या वचनावर आणि त्याच्या पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या सेवेवर रचला गेलाय. अगदी बरोबर. आता या राजधानीच्या काही अनोख्या परंपरांबद्दल बोलूया. नदी किनारी असल्यामुळे निसर्गाचा मोठा हस्तक्षेप असणारच. हस्तक्षेप नाही तर सहभाग म्हणूया आपण. सहभाग. छान शब्द आहे. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दक्षिणद्वार पर्वणी. म्हणजे नेमकं काय? पावसाळ्यात जेव्हा कृष्णा नदीला मोठा पूर येतो तेव्हा नदीचं पाणी मंदिराच्या उत्तरदारातून आत शिरतं. अच्छा. गाभाऱ्यात असलेल्या पादुकांवरून वाहत जातं आणि दक्षिण दारातून बाहेर पडतं. अरे देवा. म्हणजे निसर्गाच्या एका रौद्र रूपाला सुद्धा इथे उत्सवाचं स्वरूप दिलं गेलंय. अगदी. च्या चरणांना स्पर्श करायला येत आहे, अशी ही भावना आहे. अगदी हीच भावना आहे. याला नदीचा जलाभिषेक मानलं जातं. या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी आणि तो सोहळा अनुभवण्यासाठी भाविक मुद्दाम गर्दी करतात. पण मग मंदिरातले नित्यनियम कसे होतात? तीच तर गंमत आहे. मंदिरात पाणी भरलेलं असतानाही पुजारी कमरे इतक्या पाण्यातून जाऊन पादुकांची पूजा, आरती सर्व नित्य सोपस्कार पार पाडतात. अविश्वसनीय आहे हे. हो. उत्सव मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवली जाते, पण मूळ सेवा थांबत नाही. पुराच्या पाण्यालाही उत्सवाचं रूप देणारी ही श्रद्धाच या राजधानीचा खरा कायदा आहे. बरोबर. हे झालं पावसाळ्याचं. उन्हाळ्यासाठी काही खास विधी आहेत का? हो, आहेत ना. उन्हाळ्यात पादुकांना उष्णतेचा त्रास होऊ नये या भावनेतून 2 महत्त्वाचे विधी केले जातात. काय ते? एक म्हणजे चंदन लेपन. वैशाख महिन्यात चंदनाचं शीतल लेप पादुकांना लावला जातो. आणि दुसरा म्हणजे संततधार. संततधार? हो.
वैशाख वणव्याचा दाह होऊ नये म्हणून 8 दिवस पादुकांवर अहोरात्र थंड पाण्याची धार धरली जाते. म्हणजे देव आणि भक्त यांच्यातलं नातं किती सजीव आणि व्यक्तिगत आहे हे दिसून येतं यातून. अगदी. म्हणजे रोजच्या वार्षिक उत्सवांपलीकडेही निसर्ग चक्राशी जोडलेल्या या परंपरा या जागेला जिवंत ठेवतात. पण याही पलीकडे दर 12 वर्षांनी एक असा भव्य सोहळा होतो जो या राजधानीच्या वैभवाला साजेसा आहे. हो, कन्यागत महापर्व काळ. बरोबर. हा कुंभमेळ्यासारखाच एक योग आहे. जेव्हा गुरुग्रह कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा हा 13 महिन्यांचा पर्वकाळ साजरा होतो. आणि श्रद्धा अशी आहे की या काळात गंगा नदी भेटायला येते. हो, प्रत्यक्ष गंगा नदी कृष्णा नदीला भेटायला येते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या काळात इथल्या संगमावर स्नान करण्याला प्रचंड महत्त्व आहे. आणि या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असतो तो शाही स्नान सोहळा, त्यासाठी निघणारी मिरवणूक नाही का? हो, या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे शुक्ल तीर्थ नावाच्या ठिकाणी होणारा उत्सव मूर्तीचा शाही स्नान सोहळा. यासाठी मंदिरातून एक भव्य पालखी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत हत्ती, घोडे, छत्र, चामर, पारंपरिक वाद्यपथकं, म्हणजे सगळा राजेशाही थाट असतो. अगदी राजशाही थाटाचं वैभव असतं. या मिरवणुकीबद्दल एक थक्क करणारी माहिती आपल्या स्रोतांमध्ये आहे की साधारण 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतर कापायला या मिरवणुकीला तब्बल 15 तास लागतात. हो. असं का? कारण ही पालखी 12 वर्षातून फक्त एकदाच गावातून बाहेर पडते. अच्छा. त्यामुळे प्रत्येक घराला, प्रत्येक व्यक्तीला तिचं दर्शन हवं असतं. प्रत्येक घरासमोर पालखी थांबते. घरातील सुवासिनी तिची आरती करतात, औक्षण करतात. लोक आपल्या लहान मुलांना पालखी खालून घालतात. संपूर्ण मार्गावर फुलांच्या आणि मखमली पायघड्या घातलेल्या असतात. म्हणजे तो वेग, अंतर आणि वेळेच्या पलीकडचा सोहळा असतो. अगदी. तो भक्तीचा आणि गावच्या एकतेचा उत्सव असतो. 15 तास म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचा कालावधी आहे, तो घड्याळाचा नाही. अप्रतिम. एवढ्या भव्य परंपरेशिवाय आपल्या माहितीत एक असाही संदर्भ आहे जो आपल्याला अनपेक्षित ठिकाणी घेऊन जातो, थेट विजापूरच्या दरबारात. हो. श्रद्धेच्या या प्रवाहात केवळ भक्तच सामील होते असं नाही, तर कधीकधी शासकही सामील झाले, तेही वेगळ्या धर्माचे. हो, आणि ही या स्थानाच्या इतिहासातील एक विशेष गोष्ट आहे. असं सांगितलं जातं की विजापूरच्या आदिलशहाच्या मुलीची दृष्टी गेली होती. अनेक उपाय करूनही फरक पडत नव्हता. तेव्हा कोणीतरी त्याला या स्थानाबद्दल सांगितलं. ही खूपच अनोखी गोष्ट आहे, कारण सर्वसाधारणपणे इतिहासात आपल्याला संघर्ष आणि वेगळं चित्र दिसतं. या कथेला किती दुजोरा मिळतो? ही एक ऐतिहासिक नोंद मानली जाते की एक लोकप्रिय दंतकथा? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याला लिखित ठोस ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा मौखिक परंपरेचा आणि स्थानिक इतिहासाचा आधार जास्त आहे. ही एक लोकश्रद्धा म्हणून पिढ्यानपिढ्या सांगितली जाणारी कथा आहे. अच्छा. पण या कथेचं महत्त्व तिच्या ऐतिहासिक सत्यतेपेक्षा तिच्या प्रतिकात्मक अर्थात जास्त आहे. आणि तो अर्थ काय आहे? कथा अशी आहे की आदिलशहाने इथे नवस बोलला आणि चमत्कार घडून त्याच्या मुलीला दृष्टी परत मिळाली. वा. या चमत्काराने भारावून जाऊन एका मुस्लिम शासकाने कृतज्ञता म्हणून या हिंदू देवस्थानाचं बांधकाम करून दिलं. आणि याच कारणामुळे मंदिराला कळस नाही असंही म्हणतात. हो. काही जण मानतात की ते बांधकाम इस्लामिक शैलीने प्रभावित होतं आणि त्यामुळे त्याला कळस नाही. सत्य काहीही असो, ही कथा सांगते की श्रद्धा आणि अनुभव हे धर्माच्या भिंती ओलांडू शकतात. तर आज आपण नृसिंहवाडीला राजधानी का म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तिचं सामरिक स्थान म्हणजे नद्यांचा संगम, तिचं संविधान म्हणजे स्वामींनी दिलेलं वचन, आणि त्या मनोहर पादुका. हो, तिचे कायदे म्हणजे निसर्गाशी जोडलेल्या परंपरा, आणि तिचं परराष्ट्र धोरण म्हणजे आदिलशहासारख्या दुसऱ्या धर्माच्या शासकालाही सामावून घेण्याची शक्ती. हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर एक जिवंत स्पंदन पावणारी व्यवस्था आहे. अगदी खरंय. भैरव भटांपासून आजच्या पुजाऱ्यांपर्यंत टिकून राहिलेली ती निस्वार्थ सेवा, पुराच्या पाण्यालाही उत्सवाचं रूप देणारी प्रगल्भ श्रद्धा आणि मनोहर पादुकांशी जोडलेल्या भक्तांचं अतूट नातं, या सगळ्यामुळेच हे स्थान खऱ्या अर्थाने दत्तांची राजधानी ठरतं. ती केवळ दगडांची नाही, तर जिवंत श्रद्धेची राजधानी आहे. बरोबर. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. आपल्या माहितीत असा उल्लेख आहे की देवसुद्धा आपल्या भक्तांची सेवा करतात, जसं श्रीकृष्णानं अर्जुनाचे घोडे धुतले. हो, किंवा सुदाम्याचे पाय धुतले. बरोबर. यातून एक प्रश्न मनात येतो. जेव्हा देव आणि भक्त यांचं नातं असं सेवाभावी होतं, जिथे श्रेष्ठ कनिष्ठ भेद मिटतो आणि फक्त शुद्ध प्रेम आणि सेवा उरते, तेव्हा श्रद्धेचं स्वरूप कसं बदलत असेल?
निस्वार्थ सेवेमुळे कधी देवाने केलेली असो वा भक्ताने विश्वासाचा पाया आणखी घट्ट होत असेल का